तुम्हाला जर पालक खायला आवडत नसेल तर अशा पद्धतीची पालकाची चमचमीत भाजी एक वेळा नक्की ट्राय करून बघा। जे पालक खात नसतील तेही आवडीने पालक खातील आणि त्यासोबत 2 पोळ्या जास्तच खातील। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आपण पालकाची भाजी नेहमी एकाच पद्धतीने करत असतो, पण आज मी पालकाची मटार भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने काही टिप्स सह तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीत आणि झटपट तयार होते आणि फार काही साहित्यही लागत नाही आणि घरच्या साहित्यात फक्त 15 मिनिटात तयार होते। तेव्हा ही भाजी डब्यावर किंवा 2 पाहुणे घरी आल्यावर झटपट तयार करून खायला देऊ शकता। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे आणि तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी पालकाची एक जोडी स्वच्छ निवडून घेतली आणि त्याचा देठाचा भाग आहे तो कट करून घेतलेला आहे। पालक घेताना फ्रेश घ्या म्हणजे भाजी छान लागते। तर इथे मी भाजी अगोदर स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग बारीक चिरून घेणार आहे। आता इथे बघू शकता मी भाजीसाठी काय काय लागणार आहे ते सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला आता मी ते दाखवणार आहे। सुरुवातीला इथे मी पालकाच्या भाजीला स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर तिला बारीक कट करून घेतलेली आहे। नंतर इथे 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। 1 इंच आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे। 1 मोठ्या आकाराचा टमाटर मी बारीक कट करून घेतलेला आहे। इथे मी अर्धा कप हे ताजे मटर घेतलेले आहेत, त्यांना बॉईल वगैरे केलेले नाहीये तर कच्चेच घेतलेले आहे। नंतर इथे 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तर आता आपलं सगळं साहित्य इथं तयार आहे। आता आपण भाजी कशी करायची ते बघून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवून घेतलेली आहे। नंतर त्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। नंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। नंतर किसून घेतलेलं आलं टाकून घ्यायचंय, व्यवस्थित ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचंय। नंतर आपण बारीक चिरून घेतलेलं लसूण टाकून घ्यायचंय, त्यालाही थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचंय। आता आपण त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत आणि त्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचंय। मंद आचेवरती हे व्यवस्थित सगळं मिश्रण तेलात परतायचंय म्हणजे ते व्यवस्थित परतलं जातं आणि त्याचा कच्चापणाही व्यवस्थित निघतो। आता बघा 1 ते 2 मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे मटार आहेत ते टाकून घ्यायचे आणि त्यांनाही व्यवस्थित आता तेलात परतून घ्यायचंय। फक्त 1 ते 2 मिनिटं असं परतल्यानंतर त्यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत, त्यामुळे वाफेवर मटर हे मस्त शिजले जातात। तर आता 1 ते 2 मिनिटांनंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित एक वेळा अजून परतून घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये बेसन पीठ टाकून घेणार आहोत। तर मी इथं साधारण 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ टाकल्यामुळे भाजी मस्त दाटसर होते आणि छान घट्ट तयार होते। तुम्ही इथं बेसन पीठ ऐवजी मुगाच्या डाळीचं पीठही वापरू शकता। हे पीठ कच्चच असल्यामुळे साधारण 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर तेलात परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चापणाही निघून जातो आणि डाळीचं पीठ भाजून घातल्याने ते बाधतही नाही। त्यासाठी हे बेसन पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। आता बेसन पीठ व्यवस्थित भाजून झालेलं आहे आणि सुगंधही सगळीकडे मस्त दरवळतोय। आता मी त्यामध्ये टमाटर आहे ते टाकून घेतलेले आहे आणि त्यांनाही 1 ते 2 मिनिटं तेलात व्यवस्थित परतून घेणार आहे। नंतर मी इथं 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे, तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। टमाटर टाकल्यानंतर लगेचच मीठ टाकायचं म्हणजे टमाटर लवकर व्यवस्थित शिजले जातात। आता हे व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। तर आता बघू शकता आपलं जे साहित्य आहे ते व्यवस्थित असे परतले गेलेले आहे आणि सॉफ्टही झालेलं आहे। आता आपण यामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहोत। तर मी 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, नंतर अगदी थोडासा हिंग आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे। तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आता हे व्यवस्थित आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। सगळे मसाले आपल्याला मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीही कट करून टाकून घेऊ शकता। आता बघा आपले मसाले व्यवस्थित मंद आचेवरती परतून झालेले आहेत आणि आता आपण त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला पालक टाकून घेणार आहोत आणि मसाल्यांमध्ये फोडणीमध्ये 2 मिनिटं भाजी आपल्याला अशी व्यवस्थित परतून घ्यायची आहे। रंग बघा किती छान आलेला आहे, मस्त लाल हिरवा रंग किती छान दिसतोय आणि बघताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि सगळ्या घरामध्ये मसाल्यांचा आणि भाजीचा छान मस्त असा सुगंध पसरलेला आहे। आता बघू शकता आपली भाजी व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स झालेली आहे आणि एकदम छान शिजली गेलेली आहे, एकदम सॉफ्टही झालेली आहे। आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। तर मी इथं अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे। तर ही आपण जास्त पातळही करणार नाही आहोत किंवा जास्त घट्टसरही भाजी करणार नाही आहोत, तर त्यासाठी अर्धा ग्लास हे पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जर जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी टाकून घेतलं तरी चालेल। आता मी त्यामध्ये थोडीशी
कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे। कोथिंबीर टाकल्यामुळे भाजीचा जो तुरटपणा असतो तो थोडासा कमी होतो। आता त्यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपण याला व्यवस्थित वाफ देऊन घेणार आहोत। झाकण ठेवून तिला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। तर बघू शकता 5 मिनिटांनंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि भाजी आपली मस्त शिजली गेलेली आहे आणि कलर किती छान आलेला आहे। भाजी सोडून पाणी अजिबात असं वेगळं होत नाही, तर एक सारखं असं पाणी आणि भाजी मिक्स झालेली आहे। तर बघू शकता किती छान दिसते भाजी आपली आणि सुगंधही सर्वीकडे असं मस्त दरवळतोय। तर एक सारखी अशी भाजी आपली शिजली गेली पाहिजे, तरच ते चवीला छान लागते। आता आपण त्यावर तडका देऊन घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी फोडणी पात्रामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे। नंतर थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहे। अर्धा चमचा इथं पांढरी तीळ टाकून घेतलेली आहे। नंतर 2 लाल सुक्या मिरच्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहे, त्यामुळे रंगही खूप छान येतो आणि दिसायलाही छान दिसतंय। आता यामध्ये मी थोडंसं रंगासाठी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि नंतर फोडणी सगळी भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे। एकदम छान कलर येतो आणि दिसायला खूप छान दिसतंय। आता शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून परत एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त 2 मिनिटांसाठी आता आपल्याला याला मंद आचेवरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे। तर आता बघू शकता 2 मिनिटं मी हे व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आणि एकदम मस्त कन्सिस्टन्सीची आपली ही भाजी तयार झालेली आहे। अजिबात ती पातळ नाही किंवा घट्टही नाहीये। तर बघा तेलही किती छान सुटलेलं आहे आणि एकदम मस्त अशी परफेक्ट भाजी आपली तयार आहे। आता इथं मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि एका प्लेटमध्ये मी ही भाजी सर्व करून घेते। ज्यांना कोणाला पालकाची भाजी खायला आवडत नसेल तर अशी मटार पालकची चटपटीत भाजी नक्की ट्राय करून बघा। भाजी खाताना अजिबात कळणार नाही की यामध्ये पालक घातलेला आहे। तर बघू शकता इथं भाजी किती छान दिसते आपली आणि रंगही किती सुरेख आलेला आहे। 2 पाहुणे घरी आल्यावर तुम्ही त्यांना ही खायला देऊ शकता, त्यांना खूप आवडेल। अशी मस्त चवीची आपली मटार पालकची भाजी तयार आहे। गरमागरम भाकरी असेल, पोळ्या असतील तर त्यांच्यासोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता। तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झालेली आहे तीही मला कमेंट करून नक्की सांगा। आणि रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।